पंडित भीमसेन जोशी आणि स्वरलयीचे भक्त सभ्यग्रस्त. स्वरलयीचा भक्त म्हटल्यानंतर थोडा पॉज घेतला. मी सभ्य म्हणाला, त्याच्यातून काही विपरीत अर्थ काढू नये अशी माझी इच्छा आहे. मी विचार करतोय की माझा सत्कार कुठे कशासाठी आहे. 75 वर्ष वयाला तरी याच्यासाठी मी काही स्वतंत्र खटपट केली नाही. एकच आहे, हल्लीची परिस्थिती, त्याची अवस्था, मिळणारं धान्य, मिळणारी औषधं, तर रस्त्यात चाललेले ह्याचा जीव घेऊ का त्याचा जीव घेऊन चाललेले वाहनं, त्या सगळ्यातून मी बचावून राहिलो. त्याची माझं पण मला विचार केल्यानंतर लक्षात आलं की मला बचावणारं कारण होतं की कशासाठी जगायचं आहे. तर मला गाणं ऐकण्यासाठी जगायचं. मी केवळ या मांडवात पण सांगतो असं नाही, पण आयुष्यात जर माझी इमानाने कोणी साथ बरोबर केली असेल, सुखदुःखाच्या क्षणी ते दुःख कमी करणं, सुख वाढवणं, हे जर कुठल्या कलेने केलं असेल तर ते संगीत कलेने केलं. मला सगळेजण विचारतात तुमचं फर्स्ट लव्ह कुठलं, काही विचारतात लोक. मी नेहमी सांगतो की माझं फर्स्ट लव्ह संगीत हे आहे. आता झालं असं की संगीतावरती उपकार झाले की काय मला माहिती नाही, मी गवई होण्याच्या ऐवजी श्रोता झालो. आजचा माझा सत्कार एका उत्तम श्रोत्याचा सत्कार म्हणणे असंच मी मानतो. हा सत्कार माझा एकट्याचा नसून आपल्यासारखे जे श्रोते रात्रभर इथे गाणं ऐकत बसतात आणि गाणं पटलं नाही तरी पटलं नाही हे मोठ्याने सांगत नाहीत, हे सौजन्य सुद्धा ज्यांच्यामध्ये आहे, अशा प्रसाराचा रसिक वृंद ह्याचा मी प्रतिनिधी आहे असं समजून आपल्यातर्फे मी हा स्वीकार घेतलेला. मी तसा गाण्याशी धांगडधिंगा केला नाही असं नाही आहे. माझं प्रेम तर होतं, पण याम चिंतया मी सततम मयी सा विरक्ता अशी अवस्था होती की इतर मी बघत होतो गुणी लोकांच्या गळ्यात पडणारी ही कला आमच्या गळ्याच्या आसपास येत नव्हती. पण ते एकच झालं की देव एक काहीतरी काढून घेतो आणि एकतरी देतो. त्यांनी माझा गळा जरी काढून घेतला असेल तरी कान मात्र फार तेजस्वी ठेवले. मी तेजस्वी मुद्दा म्हणतो की कसलाही प्रखर सूर असला तरी ते आत घ्यायला घाबरत नाही. इथल्या उत्सवामध्ये माझं तर घरचा उत्सव असंच मला वाटतं. कारण अनेक वर्षापूर्वी 40 एक वर्षापूर्वी जेव्हा स्थापन झाले, हा उत्सव सुरू झाला, स्वरलयीचा उत्सव, त्यावेळेला दत्तोपंत देशपांडे, वामनराव देशपांडे, नानासाहेब देशपांडे, वसंतराव देशपांडे, पु ल देशपांडे असे देशपांडे लोकांचे एकमेकाच्या वशिलांनी गाणी ठरवतात की काय असं लोकांना वाटत. तसं काही नाही आहे. इथे वशिला एकच लागतो, तो म्हणजे सच्चा सूर आणि सच्चा ताल आणि सच्ची लय. हे जिथे असतील त्याचं घराणं कुठलं, गाणं कुठलं, गाव कुठलं हे बघायची आम्हाला कधी गरज पडलेली नाहीये. हा उत्सव म्हणजे सगळ्या भारताने अहंकार बाळगावा, अभिमान बाळगावा अशा प्रकारचा संगीताचा उत्सव आहे. ती पुष्कळ ठिकाणी गेलेला उत्सवानं, परंतु लोकांचा विश्वास बसत नाही की 20-20 हजार लोक तुमचं शास्त्रोक्त गाणं ऐकतात. त्यांना शास्त्रोक्त गाणं म्हणजे काहीतरी शिक्षा आहे असं वाटतं. हल्ली शिक्षा देणारी इतकी गाणी असताना शास्त्रोक्त गाण्याचे वाटेल जाते कारणच नाही. पण सगळ्यात परमतत्व कुठल्या सुरालयीचं असेल तर त्यांना कैवल्य स्वरूप देणे आहे. ही विद्या मोठी का, ही कैवल्य रूपे आहे. या स्वरांना अर्थ नाही म्हणूनच तो शोधत बसायचा असतो आपल्याला. व्यर्थी अधिकाचे अर्थ दिसे, त्या व्यर्थामध्ये अर्थ दिसतो. आकार काय करता, हा काय करता, ऊ काय करता, हात काय करतात, हे हरची व्यर्थ दिसतं. ते व्यर्थी अधिकाचे अर्थ दिसे त्या म्हणती पिसे, त्याला वेळा म्हणतात. ज्याला निरर्थकामधला अर्थ दिसतो त्याला वेळा म्हणतात. कैवल्य स्वरूपाला कोणी सामोरं जाऊ शकत नाही, त्याची ताकद लागते. तसं त्या स्वराला सामोरं जायला सुद्धा ताकद लागते. आपण आता ऐकत होतं, मला वाटतं की बागेश्री संपूच नाही असं वाटत होतं. अश्विनी देशपांडे आहे म्हणून म्हणतो असं नाही, पण खरोखरच तिने हा संबंध मंडप बागेश्रीमय करून टाकलेला होता. इथं वातावरणात बागेश्री होती. याचं कारण आहे तिच्या रंध्रारंध्रातून बागेश्रीच येत होता. असं स्वराशी जुंपणं, स्वतःला विलीन करून घेणं, हे शेवटी आता परमतत्व आहे. एकाने विचारलं तर मला की गाण्याचा उपयोग काय.
उपयोगवादी असतात, पुष्कळ लोक असतात. ह्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, हे कशाला, ते कशाला. त्यानं मी एकच प्रश्न विचारतो, तुम्ही कशाला? गाण्याचा उपयोग आहे, गाणं हाच गाण्याचा उपयोग आहे. तो ज्याला कळला त्याचा संवाद सुरू झाला. इथे भीमसेन येतात, इथे चांगले चांगले गवळे येतात, हिंदुस्थानातले येतात, हिंदुस्थानाबाहेरचेही येतील काही दिवसांनी चांगले चांगले गवळे, वादक येतात, नर्तक येतात. हे सगळेजण काय करतात, एक आनंदाची निर्मिती करून जातात. हे जर विचारलं तर हे आनंदनगर आहे. संगीत कलेचा किंवा कशाचा फायदा जर बघायचा असेल, केवळ आनंदाची प्राप्ती या पलीकडे काही नाहीये. त्यावेळी बागेशी गायला काय झालं, आनंद झाला, दुसरं काय झालं. मनाला शांतता लाभली किंवा मनाला उत्कट काहीतरी अशा भावना ज्या असतात त्या अधिक प्रज्वलित झाल्या. अशा स्वरूपाचा हा आनंद, हा देण्याची ही विद्या, ही देण्याच्या विद्याची जोपासना करून ती आपल्या पुढे ठेवणारे कलावंत आणि ती तितक्याच रसिकतेने स्वीकारणारे आपण, हा सगळा योग म्हणजे एखाद्या मोठ्या यात्रेच्या योगासारखा योग आहे. कोणतरी मला म्हणालं की सहायगंधर्व उत्सव आले म्हणजे उरूस होतं. मी म्हटलं इतकं चांगलं झालं, मला कल्पना नाही. शेवटी उरूस जत्रा व्हावं हे तर सगळ्यांना वाटत असतं. वर्षाची जत्रा आणि आठवड्याचा बाजार याच्यावर तर सगळी संस्कृती उभी राहिलेली असते. तुम्ही गावातले कलावंत ज्या वेळेला वर्षाच्या जत्रेला येतात त्यावेळी तुमची कला दाखवता, हजारो लोक तुमची बघायला येतात. त्या दिवसाची वाट पाहत बाकीचे आठवडे काढायचे असतात. संस्कृतीचं लक्षण आहे. आपण संस्कृती शब्द आपला वरच्यावर बरोबर वापरतो असं नाहीये. ह्या मी माझ्या कलेने आनंद देईल, मग ती संगीताची असेल किंवा एखादा पैलवान कुस्तीने देईल, पण हेतू हा असतो की आता आनंद मिळावा. आणि असा आनंद देणारे असंख्य कलावंत इथे आले, त्या मंचावरती गायले, नाचले, खेळ, वाद्य वाजवली आणि हा पवित्र करून ठेवला मंच. मी इथे वर चढताना सुद्धा मला भीती वाटत होती. एकेकाळी मी गाणं कमी करत होतो त्यावेळी बिंदिका कोण्या पेटीनी यांची सुद्धा साथ मी केलेली आहे. एखादा मनुष्य किती उदार हृदय असू शकतो ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हरकत नाही. कसं वसंतराव वगैरे लोकांचं गाणं पडेल कसं याचा मी पुष्कळ विचार केला होता, पण त्या जमणार ते माझ्यावरती मात करून राहिले. ते अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे आनंद यात्री लोक जमतात. तिथे त्यांनी माझा सत्कार करावा. हा माझा सत्कार नसून हा ह्याच्या मागे लागण्याची जी भक्ती आहे त्याचा सत्कार आहे. कारण आपल्या देशामध्ये भगवंतापेक्षा भक्ताला महत्व जास्त आहे. पंढरीची वारी जाते त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल जिथं म्हणतात त्यापेक्षा ज्ञानबा तुकाराम हे जास्त म्हणत असतात. ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत करत जातात तिथे, आणि तो गजर करत करत जाताना टाळ मृदंग वीणा घेऊन जातात. म्हणजे संगीत नसेल तर त्यांना ती यात्राही हे होणार नाही, पुरी होणार नाही. एखाद्याने प्रयत्न करून बघावा की पंढरपूरची यात्रा टाळ मृदंग वीणाशिवाय करून दाखवावी. 5 पावलं गेल्यानंतर त्याला ट्रॅफिक पोलीस उभा राहिल्यासारखं वाटेल. ह्या नादाच्या, ह्या तालाच्या, या लयीच्या आनंदामध्ये शेकडो मैलाचा प्रवास होतो. तसा त्याच आनंदामध्ये जीवनाचाही प्रवास होतो. तो जीवनाचा प्रवास ह्या लोकांनी इथे सुरू केला. तो कसा करावा हे त्यांनी आपल्याला दर्शन घडवलं. त्या दर्शनाने आपण 3 दिवसानंतर पवित्र होऊन जाणार आहोत. हे पवित्र वर्षभर टिकावं आणि पुढल्या उत्सवाची वाट पाहावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात. ह्याचं व्याकरण दृष्ट्या चूक आहे. पुढच्या वर्षी या तर लवकर कसे या ते जाऊ. पण ह्या उत्सवाला सुद्धा सगळे लोक वाट बघत असतात की सवाईगंधर्व केव्हा. दुसरी गोष्ट म्हणजे नव्या गवयाला, नव्या कलावंताला इथे केवढा श्रोता जाणकार मिळतो. माझे परप्रांतातले लोक काही म्हणतात की तुमच्याकडे 20,000 लोक इतकं क्लासिकल गाणं ऐकणारे आहेत, तर चमत्कार आहे. कारण हा चमत्कार ज्यांनी त्याचं बीज लावलं, ज्यांच्या नावाने सुरू झालं, त्यांच्या पुण्याचं हे फळ आहे. रामभाऊ सवाईगंधरांचा आजच्या सत्कार, माझ्या आजच्या प्रसंगी सत्कार झाला तर मला एक गंमत आठवली. माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या पेटी वाजायला लागलो तर पहिलं बक्षीस चांदी बिल्ले मिळायचे. बिल्ले तर एक बिल्ला मला सवाईगंधरांच्या हातून मिळाला होता. त्यांचा पास घेऊन मी इथे शिरलो. तो अदृश्य रीतीने बिल्ला अजूनही माझ्या हातामध्ये आहे आणि जिथे जातो तिथे मला चांगलंच ऐकायला मिळतं. पुष्कळ लोक चिंता करत असतात हल्ली गाण्याचं काय होणार, काही होणार नाही. गाणं हे चालणारच आहे, ते सनातन आहे, ते कोणी मारू शकत नाही. आता पुढचं काय असं विचारतात, आता हे काय आहे पुढचं, नाही तर काय उद्याचं गाणं काय आहे. अश्विनी सारख्या मुली सांगतातच ती उद्याचं गाणं काय आहे. नवीन कितीतरी तरुण मुली गायला लागलेल्या आहेत, नेटाने त्याच्या मागे लागलेल्या आहेत. मुलं मुली ही इतके प्रयत्न करत असतात. हल्ली कोणी प्रयत्न करत नाही हे वाक्य फार म्हातारं वाक्य, ह्याला काय अर्थ नाही. पूर्वीचं हल्ली राहिलं नाही जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला नाही वाटतं पूर्वीचं त्यांचं तारुण्य राहिलेलं नाही, बाकी सगळं राहिलेलं आहे.
अमक्या अमक्याने भयंकर तपश्चर्या केली, पिसलं गाणं वगैरे शब्द प्रकार हे विसरून जा. भीमसेन जोशींना विचारा की गाण्याचं त्यांनी तप केलं काय? मुळीच केलं नाही. चांदण्यात हिंडावं तसं ते गाण्यात हिंडले, म्हणून तो आनंद घेत हिंडले. तप कसं आलं बोलकाच? तपस्वी आहे, तेजस्वी. अरे आम्हाला चांदणं पाहिजे, आम्हाला इथे पौर्णिमा पाहिजे, आम्हाला तप तप वगैरे भानगडीची काय येते ना. ज्याला म्हणून गाण्याची रियाज हा तप वाटला ना, तो कधी गवई होणंच शक्य नाही. जास्तीत जास्त तो मास्तर होईल कुठचं, आणि 100 होत करू जेव्हा लोकांचे जीवन फुकट घालणे. हा आनंदाचा भाग आहे. हा आनंद येत नाही. इथे गायला बसतं की आनंद, ऐकायला बसतं की आनंद, देणाऱ्याला आनंद, घेणाऱ्याला आनंद. आणि ते देणं घेणं कसं होतं त्याचं आदर्श उदाहरण आपल्या गाण्याच्याच क्षेत्रामध्ये दिसतं. ये हृदय थे ते हृदय गात्रे असं म्हटलंय. अर्जुनाला कृष्णाने कसं ज्ञान दिलं की ह्या हृदयाचं काढून त्या हृदयात जातं. हे मी सहज बोलत असताना अलादिया खान साहेबांचे नातू बाबा का मला म्हणाले, अहो हे तर आमचे आब्बा म्हणत असत. म्हटलं काय? ते म्हणत असत की गाणं देणं म्हणजे काय, सीना बसीना, या हृदयातून त्या हृदयात, त्याला सुद्धा सीना बसीना. अशा प्रकारचं गाणं जे गुरुजनाला लाभले ते भाग्यवान लोक. त्या गुरूंचं गाणं त्यांनी वाढवलं, मोठं केलं. आणि सगळीकडे उलेख आता कसं नाव झालं बघा. गुरुला सगळ्यात मोठं पारितोषिक काय? शिष्याद इच्छेत काय इच्छेत, फी नाही, कॅपिटेशन फी तर मुळीच नाही. शिष्याद इच्छेत पराजय हा. लोकांनी असं म्हणावं की भीमसेन म्हणजे कोण, असं त्यांना विचारता सवाईगंधर्व म्हणजे कोण? भीमसेनांचे गुरु. हे त्यांना जितकं आवडेल तितकं दुसरं कुठलंही बिरुद आवडणार नाही याची मला खात्री आहे. अशी विद्या उदार हस्तानी यांनी दिली. त्या हस्तानी दिलेल्या हस्ताचं चीज केलं. भीमसेन जोशी काय, आमचे फिरोज दस्तूर काय, गंगूबाई काय, ह्या लोकांनी या घराला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. आणि त्याच्यामध्ये निरनिराळे प्रवाह आणले. कोंदटपणाने असे एकाच चौकोनात बसून राहिले नाही. त्या विद्येला जो चौकोन दिलेला आहे आणि मोकळी दिलेली आहे, त्याचा चौकोन कुठला आणि फ्रीडम कुठला, स्वातंत्र्य कुठलं, ह्याचा बरोबर अंदाज त्याने लक्षात ठेवला. आणि त्याप्रमाणे गाणं आपल्या पुढे ठेवलं. कुठलंही गाणं कमी मानलं नाही. गाण्याला तुम्ही लावाल तो सर त्याच्यामध्ये आनंद देणारा असला की ते मोठंच गाणं असतं. मला स्वतःला तर 3 मिनिटाची लताची रेकॉर्ड आणि अर्ध्या तासाचं कुठल्या चांगल्या गवयाचं गाणं ह्याच्यात फरकच कळत नाही. दोन्हीमध्ये तेच असतं. एक लहान असतो, एक मोठा असतो, एवढं असतो दोन्ही. तर अशा रीतीने चाललेलं गाणं, ते गाणं जिवंत राहिलं आणि जिवंत राहणार आहे अशी ग्वाही पटवणारं हे अशा प्रकारचं श्रोतृवर्ग, ह्या सगळ्या आनंदामध्ये माझा आपण सत्कार केला. ते कदाचित सांगता येत नाही. 100व्या वर्षासाठी सुद्धा बोलावं लागेल मला. इतका मला आनंद. ही धमकी आहे असं समजू नये कोणी. मला माहिती आहे की हा मंच गवयांचा आहे, गाणाऱ्यांचा, वाजवणाऱ्यांचा आहे. तर भाषण करणाऱ्या माणसांनी वेळेस आवडणं चांगलं आहे म्हणून मी आवडतो. नाही तर मी रात्रभर बोलत असतो. कारण विषय इतका चांगला आहे, वातावरण इतकं चांगलं आहे आणि आपण बोलायचं नाही तर काय करायचं. आपण माझं ऐकून घेतलं मनापासून, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ह्या लोकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कारण मला एक मोठा श्रोता आहे असं सर्टिफिकेट आज या सत्काराच्या रूपाने मिळालेलं आहे. ते बिरुद मी आयुष्यभर उरलेलं जे आयुष्य असेल तिथपर्यंत माझ्या अंगावरती वावीन असं सांगून मी आपल्याला